Breaking free from stress. दडपणापासून चिंतेपासून मोकळं होणे. Trusting God in every situation. आणि प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवणे. Life can feel very heavy at times. आयुष्य कधी कधी फार जड वाटायला लागतं. And stress can also make us feel lost. आणि दडपण किंवा चिंता सुद्धा आपल्याला कुठेतरी हरवल्यासारखं वाटवते. Even people chosen by God, आणि देवाने निवडलेली माणसं सुद्धा they may also go through hard times अवघड प्रसंगातनं जात असतात. that test their faith. आणि त्यातनं त्यांच्या विश्वासाची कसोटी होत असते, विश्वासाची पारख होत असते. And here we see David, आणि इथे आपण पाहतो दावीद, a man who deeply loved God, असा माणूस की ज्याने देवावर भयंकर प्रेम केलं, had a moment like this. आणि असा एक प्रसंग किंवा क्षण त्याच्या आयुष्यात आला. He was hiding in a dark cave, की तो एका काळ्या गुहेमध्ये लपला running from King Saul, आणि शाऊल राजापासून धावत राहिला, who once very much cared for him. जो शाऊल राजा एकेकाळी फार त्याची काळजी करायचा. God had already anointed David to be king, देवाने बाय देन दाविदाला राजा म्हणून अभिषिक्त केलेलं होतं. but instead of sitting on the throne, पण सिंहासनावर विराजमान व्हायच्या ऐवजी he was found sleeping on the cold ground in the cave. आपण पाहतो की गुहेमध्ये गार जमिनीवर दावीद झोपलेला आहे. But this was not the end of David's story. पण दाविदाच्या कहाणीचा हा अंत नव्हता. The cave was not the place of failure. ती गुहा त्याच्यासाठी अपयशाची जागा नव्हती. Many times अनेक वेळा you may find yourself in a cave, तुम्हाला पण असं आढळेल की मी एका गुहेत अडकलोय. but that is not the place of your failure. पण ती गुहा तुझ्या अपयशाची जागा नाहीये. It's a place where God is preparing you. ती गुहा तुला देव तयार करायची जागा आहे. It was a place for David where God was preparing him. ती जागा दाविदासाठी अशी होती की जिथं देव त्याची तयारी करत होता. On the outward, बाहेरून it looked like a setback. असं वाटत होतं की जणू काही आता दावीद माघार घेणार आणि आता दावीद संपला. But पण God was setting him up for something greater. पण नव्हे, देव त्याला कुठल्या तरी महान कार्यासाठी पुढे नेत होता. Every cave should not be a miserable location for you. प्रत्येक गुहा तुमच्यासाठी भयानक असा परिसर किंवा लोकेशन म्हणू नका. God uses that location for your growth. परमेश्वर त्या परिसराला, त्या लोकेशनला तुमच्या वाढीसाठी वापरतो. David walked into the cave as a man on the run. आणि दावीद त्या गुहेमध्ये एक पळून चाललेला माणूस म्हणून आला. But he walked out ready to lead a nation. पण तो बाहेर येताना मात्र एक देश चालवणारा पुढारी बनून आला. Praise God. देवाला धन्यवाद. Even when you feel weak, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला सुद्धा अशक्त वाटेल, God is watching over you. परमेश्वर तुमच्याकडे बघून आहे. God is guiding your steps. देव तुमच्या पावलांना मार्गदर्शन करत आहे. Sometimes कधी कधी you are permitted to stay alone in your cave, तुमच्या त्या गुहेमध्ये तुम्हाला एकटं राहायची परवानगी दिली जाते. and you will find your solace only in God. आणि तुम्हाला तुमचा विसावा देवातच फक्त त्यावेळेला सापडणार. Let the circumstances change later. परिस्थिती नंतर बदलू दे. You have to change in the inside first. तुम्ही आतून पहिलं बदलायला हवं. When you talk the word of God, जेव्हा तुम्ही देवाचं वचन the बोलता, word of God comes with you. देवाचं वचन तुमच्या सोबत येतं. God stands by you. देव तुमच्या बाजूने उभा He राहतो. guides you. He strengthens देव you. तुम्हाला मार्गदर्शन करतो, शक्ती देतो. Don't make that cave a prison for you. त्या गुहेला तुमच्यासाठी जेल बनवू देऊ नका. Make it a praying place for you. तर ती गुहा तुमच्यासाठी प्रार्थनेची जागा बनवा. Make that situation a praying place for you. त्या परिस्थितीला प्रार्थनेची परिस्थिती बनवा. Make it a place of preparation. त्या परिस्थितीला तयारीची परिस्थिती बनवा. Even in your lowest moments, अगदी खाली घसरलेल्या क्षणात सुद्धा God is still watching over देव you. अजूनही तुमच्याकडे बघून आहे. There are moments in our lives आपल्या आयुष्यात काही क्षण येतात when everything falls apart. जेव्हा सगळं ढासळून पडतं. You feel lost. You feel abandoned. आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की मी हरवलो, मला सगळ्यांनी सोडलं. You are unsure of what's next. आणि तुम्हाला खात्रीच नसते की आता पुढे काय होणार आहे. This trouble of yours is not your final हा destination. त्रास तुझा कायमचा मुक्काम नाहीये. Whatever you're going through right now, ज्या कुठल्या परिस्थितीतून आता तू जात आहे, it's a temporary period. एक तात्पुरती ती परिस्थिती आहे. It's not your final destination. तुझा कायमचा मुक्काम तो नाहीये. It's a place of preparation. तर एक तयारीची ती जागा आहे. It's a place of prayer. प्रार्थनेची ती जागा आहे. It's a place to get right with God. ती जागा देवाशी स्वतःला सरळ करायची It's जागा a आहे. place of contemplation. ती जागा विचार करायची जागा आहे. It's a place where you spend some time with God. आणि ती जागा देवासोबत जरा वेळ घालवायची जागा आहे. The cave may look like a setback, आणि ती गुहा दिसायला असं दिसेल की आता संपलं, आपण गेलो. but it is a place of
of a setup पण by नव्हे, God. ती तुमच्यासाठी पुढे जायची जागा The आहे. devil will talk to you. सैतान तुमच्याशी तेव्हा बोलेल Where are your friends? आणि सैतान तेव्हा तुम्हाला म्हणेल, कुठे गेले मित्र, Where are your family? कुठे गेला फॅमिली, कुठे परिवार, कुठे Where are those people who are singing so much about you? कुठे गेली ती माणसं तुझ्याविषयी एवढं गुणगान करणारी. But पण sometimes God permits these things to happen कधी कधी देव या गोष्टींना आपल्या जीवनात घडायची परवानगी देतो that you may know की तुम्हाला कळावं, above all you need God. सर्वाहून जास्त तुम्हाला देवाची गरज आहे. It's a different way of God's protection. आणि देवाच्या संरक्षणाची एक वेगळी रीत आहे. In the cave, गुहेत the strongest support for you is prayer. बलवान आधार तुमच्यासाठी आहे फक्त प्रार्थना. Not people. लोक नाही, Not people who love you. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात तेही नाही. See, you may think that that cave is a prison, but as you start praising God and praying to Him, that cave of yours will become a praying place. तुम्हाला असं वाटेल की ती गुहा तुमच्यासाठी तुरुंग झालीये, पण नाही. जसं तुम्ही त्या गुहेत प्रार्थना, स्तुती, आराधना करायला लागाल, तसं तुमच्या लक्षात येईल की देवाने माझ्यासाठी ही पूर्वतयारीची जागा केली आहे. In the cave, your voice should be the strongest. गुहेमध्ये तुमचा आवाज सगळ्यात जोरात आला पाहिजे In the cave, your prayer should be the loudest. आणि गुहेत तुमची प्रार्थना पण सगळ्यात जोरात पाहिजे In the cave, your worship should be the highest. आणि गुहेत तुझी आराधना पण सगळ्यात जोरामध्ये सगळ्यात उंच पाहिजे. Because कारण when you are in the lowest place, जेव्हा तुम्ही अगदी खाली घसरलेले असता, you need to call out to the highest God. त्यावेळेला तुम्ही अतिउच्च देवाला हाक तर मारायलाच हवी. Look at Paul and Silas in the prison. पॉल आणि सिला तुरुंगात अडकले होते, पहा Loudest praise. किती जोरात स्तुती आराधना केली The त्यांनी. prison was shaken. एवढी जोरामध्ये केली की तुरुंग हादरलं. The prisoners heard them. आणि कैद्यांनी ऐकलं. Bible says the prisoners heard them. बायबल म्हणतं कैद्यांना ऐकू यायला लागलं की हे दोघं जोर जोरात स्तुती करतायत. Sometimes कधी कधी in the cave we speak very silently to गुहेत God. आपण फार हळू मंद आवाजात देवाशी बोलतो. No, असं नाही. speak loudly. जोरात बोला देवाशी. The cave that you are in is temporary in ज्या Jesus' गुहेत name. तू आहेस ती गुहा येशूंच्या नावात तात्पुरती आहे. That cave will not last forever in Jesus' name. ती गुहा कायम टिकणार नाही येशूंच्या नावात. That pain will not last forever in Jesus' name. त्या वेदना, ते चिमटे कायम टिकणारे नाहीयेत येशूंच्या नावात. The prison doors will not stay closed forever in Jesus' name. तुरुंगाची दारं कायमची बंद राहणार नाहीयेत येशूंच्या नावात. The wilderness is not your final destination in the name of Jesus. ते रान आणि वाळवंट येशूंच्या नावात तुझा कायमचा मुक्काम नाहीये. But how you respond in the cave पण त्या गुहेत तुझा काय प्रतिसाद आहे determines how you come out of it and when. त्याच्यावरनं निश्चित होईल की त्यात तू गेला कसा आणि बाहेर आला कसा. Some of you have been in the cave for quite long time. तुमच्यातले काही जण बराच काळ गुहेत आहेत. You have believed in Jesus. तुम्ही येशूंवर विश्वास ठेवलेला आहे. You are anointed. तुम्ही अभिषिक्त पण आहात. You come to church. तुम्ही चर्चला पण येता. You pray. तुम्ही प्रार्थना You are a man after God's own तुम्ही heart. देवाच्या हृदयामागचा पण माणूस आहे. Things have not changed. गोष्टी मात्र बदलल्या नाही. You are still in the cave. अजूनही तुम्ही गुहेतच आहात. A cave of insult. अशी गुहा की A अपमानाची cave गुहा, of pain. अपमानाची गुहा, A वेदनेची cave of गुहा, trouble त्रासांची गुहा, and tension and टेन्शनची worries. गुहा, काळजीची गुहा. If you tell the people, they will gossip. आणि लोकांना सांगितलं तर लोक त्याच्या चाहड्या करणार. If you open your heart before them, they will mock at you. लोकांसमोर हृदय उघडलं तर लोक निंदा करणार. You don't know what to do. आणि मग कळत नाही करायचं काय. So God says the cave is the best place तर देव म्हणतो गुहा इज द बेस्ट जागा. because कारण I am the right person to talk to. मीच बरोबर माणूस आहे की ज्याच्याशी त्यांनी बोललं पाहिजे. याला गुहेत डांबा. Praise God. Amen. So know one thing. तर एक गोष्ट जाणा, An anointed man and anointed woman can be in the cave at times, अभिषिक्त सेवक आणि सेविका कधी कधी गुहेत अडकू शकतात. while the ungodly may be roaming out free. आणि अभक्तिमान माणसं मोकाट सुटलेली दिसतील. David did not make any mistake, दाविदाने काही चूक केली नव्हती, yet he was in the तरी cave. गुहेत अडकला. You may be saying, तुम्ही पण म्हणत I have असाल not made any mistake, मी तर काही चूक केली नाही, but I'm still in the cave. तरी मी गुहेत आहे. The ones who make mistakes are roaming free. जे चुका करतायत ते मोकळे फिरतायत. It may happen. असं होऊ शकतं. तुम्ही म्हणू शकाल विच ऑफ माय गुड वर्क. Your destiny is already written. तुमच्या आयुष्याच्या दिशा लिहिलेल्या It's आहेत. just a matter of time. फक्त कालावधीत तुम्हाला कळेल. Your crown is waiting for you. तुझा मुकुट तुझी वाट पाहत Your आहे. blessing is waiting for you. तुझे आशीर्वाद तुझी वाट पाहतायत. The season of hiding will not last long. लपायची वेळ फार वेळ राहणार नाही. Very soon, फार लवकर you will step in your rightful place. तुम्ही तुमच्या योग्य जागी पाऊल ठेवणार आहात. Very soon, your crown will be given to you. फार लवकर तुम्हाला तुमचा
मुकुट दिला जाईल. Very soon your due will given to you. फार लवकर जे तुझं आहे ते तुला मिळणार आहे. Very soon God will restore all that you have lost. फार लवकर तुझं जे गेलंय ते देव तुला परत करणार आहे. Very soon the world will see what God had declared about you. आणि फार लवकर देवाने तुझ्याविषयी जे घोषित केलं ते जगाला पाहायला मिळणार. Praise God. देवाला धन्यवाद. Those who mocked at you, ज्या लोकांनी तुझी निंदा केली they will have to cry once. त्या लोकांना मग रडावं लागेल. Amen. रडायची पाळी येईल त्यांच्यावर. David's story did not end in the cave. Your story also will never end in the cave. दाविदाची कथा गुहेत संपली नाही ना, तुझी पण कथा गुहेत संपणार नाही. Amen. आमेन. God is strengthening me. Say, Dev. God is strengthening me. म्हणा देव मला शक्ती देत आहे. God is molding me. देव मला आकार देत आहे. God is preparing me for a bright future. देव मला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करत आहे. When the time is right, वेळ जेव्हा योग्य येईल I will step into the blessing. तेव्हा मी आशीर्वादांमध्ये पाऊल टाकीन. Weeping may last through the night, रडणं रात्री चालेल, but joy comes in the morning. सकाळी आनंद येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.